ऑल, वेलकम टू माय चॅनल. आपण आज युनिट 4ला सुरुवात करणार आहोत, मेजरमेंट अँड मेन्सुरेशन. याच्यामध्ये जे फर्स्ट लेसन आहे 20 तो आपण आज संपवणार आहोत. त्याच्यामध्ये टॉपिक बघा काय आहेत, लेंथ, मास अँड कॅपॅसिटी. तर पहिले आपण लेंथ मधले जे आहेत म्हणजे एक्सरसाइज जी 20.1 आहे ती आपण सॉल्व्ह करणार आहोत. चला पहिला क्वेश्चन बघूयात. 480 सेंटीमीटर इज इक्वल टू हाऊ मेनी डेकॅमीटर्स. तुम्हाला डेकॅमीटर्स म्हणजे काय माहिती की 1 डेकॅमीटर इज इक्वल टू 10 मीटर असतं. तर हे लिहून घ्या, तुम्हाला हे माहीत नसेल तर. 1 डेकॅमीटर इज इक्वल टू 10 मीटर. आणि 10 मीटर म्हणजे किती होतं हे 1000 सेंटीमीटर, कारण 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. सो 10 मीटर म्हणजे 1000 सेंटीमीटर. मग प्रश्न काय विचारला आहे, 480 सेंटीमीटर इज इक्वल टू किती. 480 सेंटीमीटर इज इक्वल टू हाऊ मच. म्हणजे मग तुम्हाला काय करायला लागेल, 480ला 1000नी डिवाइड करायला लागेल, 1000नी. ठीक आहे, कारण 10 मीटर इज इक्वल टू किती आहे 1000 सेंटीमीटर. सो इज इक्वल टू हे काय येणार आहे मग तिथे डिवाइड करताना बघा 480 डिवायडेड बाय 1000. तो हा 0 कॅन्सल होईल. इथे काय आलं आहे 48 डिवायडेड बाय 100. म्हणजेच मग आपण ते कसं लिहितो 0.48. ठीक आहे. सो हे 48 हे काय आलं, हे डेकॅमीटर आलं. ठीक आहे. तो इथे बघा कुठला ऑप्शन आहे, सेकंड ऑप्शन मार्क करून घ्या इथे. चला पुढचं बघूयात. हाऊ विल यू राईट 12 मीटर अँड 3 मिलीमीटर इन डेसिमल फॉर्म. डेसिमल फॉर्ममध्ये 12 मीटर अँड 3 मिलीमीटर कसं लिहिणार. आता इथे तुम्ही ऑप्शनमध्ये बघितलं तर सगळं मीटर्समध्येच दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला फक्त जे 3 मिलीमीटर आहे ते आपल्याला मीटरमध्ये कन्व्हर्ट करायला लागेल. ठीक आहे. 12 मीटर आपण आहे तसंच ठेवायचं आहे. सो हे 12 मीटर अँड 3 मिलीमीटर. मग 12 मीटर असंच राहील. तुम्हाला माहिती आहे की 1 मीटर म्हणजे किती 1000 मिलीमीटर आहे. ठीक आहे. सो इथे 3 मिलीमीटर म्हणजे किती येणार आहे 3 अपॉन किती येणार आहे 1000 मीटर. बरोबर, 1000नी त्याला डिवाइड करायला लागेल. सो इथे किती येणार आहे 0.003 मीटर. म्हणजे मग आन्सर कसं येणार आहे 12.003 मीटर. ठीक आहे. सो इथे बघा कुठला ऑप्शन आहे 12. सेकंड ऑप्शन इज अवर आन्सर. नेक्स्ट बघूयात. रिक्षा कवर्स 30 किलोमीटर इन 1 hour. हाऊ फार विल इट ट्रॅव्हल इन 3/4 ऑफ एन अवर ॲट द सेम स्पीड. सेम स्पीड म्हणजे काय 30 किलोमीटर हा स्पीड सेम राहणार आहे, पण हाऊ फार इट विल ट्रॅव्हल 3/4 ऑफ एन अवर ॲट द सेम स्पीड. सेम स्पीडवर 3/4 ऑफ एन अवर म्हणजे किती वेळा ते ट्रॅव्हल करेल, किती स्पीडनी ते आपल्याला काढायचं आहे. इथे बघा आता मी लिहून घेतलंय रिक्षा गोज 30 किलोमीटर इन 1 hour. मग डिस्टन्स इन 3/4 क्वार्टर दिलंय ना, 3/4 क्वार्टर अवर मध्ये किती जाईल, म्हणजे आपल्याला 30ला याला मल्टिप्लाय करायला लागेल 3/4नी. सो इथे किती येणार आहे बघा 3 3 जा 9, 90 अपॉन 4. म्हणजे जेव्हा आपण 4ने याला डिवाइड करू तेव्हा काय येईल 4 2 जा 8. परत पुढे नंबर कुठला तयार होणार आहे 10. परत 4 2 जा 8. मग परत 2 राहील पुढे आणि मग इथे पॉईंट नंतर 0 घेतल्यावर किती होईल 4 5 जा 20. सो इथे किती आलंय 22.5. हे काय आलंय किलोमीटरमध्ये आन्सर आलंय आपल्याला. इथे आता बघा इथे जे ऑप्शन दिले हे सगळे मीटरमध्ये आहेत. म्हणजे मग आपल्याला हे मीटरमध्ये कन्वर्ट करायला काय करायला लागेल 22.5 मीटर इज इक्वल टू याला आपल्याला 1000नी मल्टिप्लाय करायला लागेल. सो 1000नी मल्टिप्लाय केल्यावर काय येणार आहे, हे आन्सर काय येणार आहे 22,500. ठीक आहे. सो इथे बघा कुठला ऑप्शन आहे, थर्ड ऑप्शन आहे. सो थर्ड ऑप्शन मार्क करून घ्या इथे. नेक्स्ट बघूयात. रिया परचेस 2¼ meters ऑफ व्हाईट क्लॉथ अँड 2¾ meters ऑफ ब्ल्यू क्लॉथ टू स्टिच अ युनिफॉर्म. हाऊ मच क्लॉथ इन ऑल डिड शी परचेस. म्हणजे ह्या दोघांची ॲडिशन करायची आहे फक्त. कशाची 2¼ मीटर. तर 2¼ मीटर तुम्ही कसं लिहिणार 2 and 1/4 येणार पहिले ते. 2¼ मीटर म्हणजे किती 2 and 1/4. ठीक आहे. आणि 2 and 3/4 म्हणजेच कसं लिहिणार आपण 2 and 3/4. आता इथे बघा डेसिमल फ्रॅक्शनमध्ये आपल्याला आन्सर आणायचं आहे. सो हे डेसिमलमध्ये कन्वर्ट करून घेऊ. आता 2 आणि 1/4 म्हणजेच किती 25 अँड 3/4 म्हणजे किती 75.75. सो 2.75. आता ह्याची ॲडिशन करूयात. आता हॉरिझॉन्टल ॲडिशनच करूयात. 5 + 5 इज 10. कॅरी ओव्हरला किती जाणार आहे 1.
7 + 1 इज 8, 8 + 2 इज किती होत आहे 10. सो इथे परत कॅरी ओव्हरला जाईल 1 अँड 2 + 2 इज 4 + 1 इज 5 आणि हा पॉईंट असाच राहणार आहे. म्हणजे इथे किती आलं आहे हे 5 मीटर. म्हणजे टोटल कापड किती लागणार आहे 5 मीटर. सो इथे बघा कुठला ऑप्शन आहे. येस, फर्स्ट ऑप्शन इज अवर आन्सर. नेक्स्ट बघूयात. हाऊ मेनी मीटर शुड बी सबट्रॅक्टेड फ्रॉम द सम ऑफ 10.5 मीटर अँड 3/4 मीटर टू गेट 5.5 मीटर ॲज अ रिमाइंडर. बघा आता हे हाऊ मेनी मीटर शुड बी सबट्रॅक्टेड फ्रॉम द सम. सम म्हणजे काय ॲडिशन, म्हणजे ह्या दोघांची आधी ॲडिशन करायला लागेल. ठीक आहे, ती आधी करून घेऊ. आता बघा ह्याची ॲडिशन करून घेऊयात. पहिले डेसिमल फॉर्ममध्ये आणूयात. 10.1/5 म्हणजे 1/2 म्हणजे काय 0.5 प्लस 3/4 म्हणजे काय 0.75. सो ह्याची ॲडिशन करताना बघा काय येईल 5. इथे मागे 5 येईल. त्याच्यानंतर 7 + 5 किती येईल 2 येईल. मग पॉईंट कॅरी ओव्हर राहणार आहे 1. सो 10 + 1 इज 11. ठीक आहे, 11.25 हे टोटल आलं इथलं. ठीक आहे, ह्या दोघांची ॲडिशन आली. आता हे रिमाइंडर आणायचं आपल्याला. रिमाइंडर काय आहे 5/1/2 म्हणजेच किती 5.5. मग हे रिमाइंडर आणायचं म्हणजे ह्याच्यातनं आपल्याला हे मायनस करायला लागेल. म्हणजे जे दुसरा आपला जो नंबर हवा आहे तो मिळेल. सो 11.25 मायनस 5.5. सो हे सबट्रॅक्ट करूयात. 5 - 0 इज 5. 2 मधनं 5 जाणार आहे. सो इथे येणार आहे 12. इथे येणार आहे 0. सो 12 - 5 इज 7 अँड 10 - 5 इज 5. सो 5.75 मीटर इज अवर आन्सर. कुठे 5. येस, फोर्थ ऑप्शन इज अवर आन्सर. नेक्स्ट बघूयात. हाईट ऑफ 2 पिलर्स इज 117 सेंटीमीटर अँड 105 सेंटीमीटर रिस्पेक्टिव्हली. व्हॉट इज द हाईट ऑफ द पिलर फॉर्म बाय जॉईनिंग दीज 2 पिलर्स. म्हणजे काय नॉर्मल ह्याची ॲडिशन करायची आहे आणि आन्सर बघा दोन्हीमध्ये दिलेले आहेत मीटर सेंटीमीटर. ते आता आपण ॲडिशन केल्यावर आपल्याला कळेल की कुठलं आन्सर येईल खालचं. ठीक आहे, या 2 नंबरचे तर आपण ॲडिशन करून घेऊ. 7 + 5 इज 12. कॅरी ओव्हरला 1. 1 + 1 इज 2 अँड 1 + 1 इज 2. हे 220 आलेलं आहे. 222 आलेलं आहे. मग आता इथे बघा 222 सगळ्याचंच आन्सर आहे. आपण आता आन्सर कुठलं लिहायचं आहे हे आपण जॉईन काय केलं हे सेंटीमीटरमध्ये आलं आहे आपलं. हे 222 सेंटीमीटर आलं आहे आपलं. मग इथे सेंटीमीटर आहे का आन्सर नाही आहे. मग आपण हे मीटरमध्ये कन्वर्ट करू शकतो. 222 मीटर आहे पण आपल्याला मीटरमध्ये आन्सर नको आहे. आपण सेंटीमीटर प्लस सेंटीमीटर ॲड केलेत ना, त्यामुळे आपला आन्सर पण सेंटीमीटरमध्ये आला आहे. ठीक आहे, सो आता आपल्याला ह्याच्यातलं 222 सेंटीमीटर मीटरमध्ये कन्वर्ट करूयात. आता मीटरमध्ये कन्वर्ट करताना आपल्याला काय करायला लागेल 222 डिवाइड बाय आपल्याला काय करायला लागेल 100. सो आन्सर काय येईल आपलं 2.22. डेसिमल पॉईंट नंतर 2 नंबर यायला पाहिजे. सो 2.22 मीटर. सो इथे बघा कुठला ऑप्शन आहे फर्स्ट 2.22 सॉरी फोर्थ ऑप्शन 2.22 मीटर. चला नेक्स्ट रीड करूयात. अ कार कवर्स नागपूर अमरावती 150 किलोमीटर डिस्टन्स इन 3 hours and 15 minutes. हाऊ मच टाइम विल इट रिक्वायर टू कवर डिस्टन्स ऑफ 250 किलोमीटर ऑफ नागपूर अकोला विथ द सेम स्पीड. म्हणजे सेम स्पीडनी ती कार 250 किलोमीटर डिस्टन्स किती तासात कव्हर करेल ते आपल्याला काढायचं आहे. चला आता इथे आपण काय लिहून घ्यायचं आहे स्पीड इज इक्वल टू जो किलोमीटर दिलेला आहे त्याला आपल्याला डिवाइड करायला लागेल जेवढे अवर्स लागले. सो 150 डिवायडेड बाय 3.15. 15 किती आहेत मिनिट्स दिलेले आहेत. सो 3.15 घेतलं. मग आता हे डिव्हिजन आपल्याला करता येणार आहे का. मग आपण काय करू शकतो 150 डिवायडेड बाय 315 आहे. मग इथे आपण हा पॉईंट आपल्याला जर घालवायचा असेल तर आपल्याला वरती एक 0 वाढवायला लागेल. सो वरती एक 0 वाढवला तर एक पॉईंट हा पुढे जाईल आणि आपल्याला पूर्ण 315 हवं आहे. सो अजून एक आपण 0 वाढवला तर आपल्याला इथे काय मिळेल 315 पूर्ण मिळेल. मग आता ही डिव्हिजन आपण करू शकतो. ठीक आहे, तर ही डिव्हिजन आपण करून बघूयात. 150 0 डिवायडेड बाय 315. 315ने आपल्याला ह्याला डिवाइड करायचं आहे. सो इथे आपण पहिले 4 नंबर घ्यायला लागतील इथे. ठीक आहे, तर ते मी इथे 315चा आपण एक टेबल लिहून घेऊ. इंटू 1 इज इक्वल टू 315. 315 इंटू 2 केल्यावर किती येणार आहे बघा 2 5 जा 10 कॅरी ओव्हरला 1. 2 1 जा 2 + 1 इज 3 अँड 2 3 जा 630. मग 315 इंटू 3 केल्यावर काय येणार आहे 3 5 जा 15 कॅरी ओव्हरला 1.
3 1 जा 3 + 1 इज 4 अँड 3 3 जा 9. सो हे पण येणार नाही. आपल्याला 1500 ह्याच्या जवळ हवी आहे, 1500च्या जवळ हवी आहे. सो आपण इंटू 4 करून बघूयात. 4 4 5 जा 20 कॅरी ओव्हरला 2. 4 1 जा 4 + 2 इज 6 अँड 3 4 3 जा 12. सो हे ह्याच्या जवळ आलेलं आहे. सो आपण घेऊयात 315 4 जा 1 2 6 0. ठीक आहे, ह्याच्यातनं हे मायनस करूयात आता. सो 0 इथे जाणार एका 10 0 6. सो 10 - 6 इज 4. म्हणजे इथे आला 4 4 - 2 इज 2 अँड 1 - 1 इज 0. सो 240 आलेलं इथे. सो 240 आल्यानंतर आपण हा 0 खाली घ्यायचा आणि आता ह्याला मल्टिप्लाय करायला लागेल, सॉरी याला डिवाईड करायला लागेल 315नी. सो परत इथे आपण 5 जा घेऊन बघू किंवा डायरेक्ट 7 घेऊन बघूयात आपण. एवढा मोठा नंबर आहे म्हणजे. सो इंटू 7 इज इक्वल टू 7 5 जा 35 कॅरी ओव्हरला 3. 7 1 जा 7 + 3 इज 10 कॅरी ओव्हरला 1. 7 3 जा 21 + 1 इज 22. सो बघा ह्याच्या जवळ आलेलं आहे 2205. सो 3 7 जा 2205. सो इथे 10 - 5 इज 5. इथे येणार आहेत 9 9 - 9 इज 9 - 0 इज 9. इथे येणार आहे 3 3 - 2 इज 1 अँड 2 - 2 इज 0. मग इथे 195 आलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे इथे आपल्याला पॉईंट घ्यायला लागेल. पॉईंट घेतल्यानंतर इथे एक 0 वाढेल आपल्याला. सो इथे 1950 म्हणजे आपण परत काय घेऊ शकतो, आता आपण इंटू 5 पण करून बघूयात. इंटू 5 होतं आहे का. सो 5 5 जा 25 कॅरी ओव्हरला 2. 5 1 जा 5 + 2 इज 7 अँड 5 3 जा 15. सो 1575 म्हणजे ह्याच्यापेक्षा हे मोठं आहे. हा नंबर जास्त जवळ आहे 1950च्या. सो हे घेऊन बघूयात. 47. ठीक आहे, मी इंटू 6 पण करून बघितलं तर येतं आहे 1890. सो इथे येणार आहे 6 315 6 जा 1890. सो 0 - 0 इज 0. इथे 15 येणार आहेत. 15 - 9 इज 6. इथे येणार 8 8 - 8 इज 0. 1 - 1 इज 0. ते 60 राहिलं आहे. मग आता 60 राहिलं आहे म्हणजे इथे आपण परत एक 0 घेऊ शकतो. 600. ठीक आहे, सो 600च्या आधी काय 1 जाच घ्यायला लागेल, कारण 315 2 जा काय 630. सो 1 जाच घ्यायला लागेल इथे. 1 जा. तर इथे जागा नाही आहे, मी पुढे करून दाखवते. पण ठीक आहे, आपल्याला नंबर फक्त 2 पॉईंटपर्यंतच हवा आहे. म्हणजे आपला आन्सर काय आलेलं आहे ह्याचं 47.61 आलेलं आहे. ठीक आहे, आता हा एक नंबर मिळाला आपला. हे म्हणजे हा काय मिळाला आपल्याला स्पीड मिळाला आहे. स्पीड किती होता 47.61 किलोमीटर हा स्पीड होता. ठीक आहे, तर आता ह्याच्यावरनं आपण काय काढायचं आहे 250 किलोमीटर डिस्टन्स हे करायला ह्या स्पीडने किती वेळ लागेल. म्हणजे आता आपल्याला 250ला 46.61नी डिवाईड करायला लागेल. म्हणजे मग आपण हे आता परत असंच लिहायचं आहे 250 डिवायडेड बाय 46.61. आता ह्या 0 काढायला आपल्याला किती घ्यायला लागेल, ह्याच्या पुढे 2 0 घ्यायला लागतील. म्हणजे हा खालचा नंबर काय होईल 4661 आणि ह्याने डिवाईड करायला लागेल. ठीक आहे, तर ह्याने डिवाईड केल्यावर आपल्याला आन्सर मिळतं आहे 5.25 मिनिट. ठीक आहे, हे करून बघा तुम्ही. आता एवढं मोठं परत मी करून दाखवणार नाही, हे परत तुम्ही एकदा करून बघा. तर आन्सर आपलं येतं आहे 5 hours 25 minutes. सो इथे थर्ड ऑप्शन मार्क करून घ्या. चला नेक्स्ट बघूयात. 30 meter लॉंग रोप इज कट ॲट 5 places. व्हॉट विल बी द लेंथ ऑफ द 2 pieces. 30 meter लॉंग रोप जर कट केली 5 वेळा, ते कसं करायचं हे बघा. किती ऑप्शन आहे हा 8. समजा ही 30 मीटरची रोप आहे. ठीक आहे, ही 5 वेळा कट केली म्हणजे 1 2 3 4 आणि अजून थोडी वाढवल्यावर 5, म्हणजे 5 ठिकाणी कट केली. तर किती पीसेस झाले 1 2 3 4 5 6 पीसेस झाले. आणि काय सांगितलं आहे व्हॉट विल बी द लेंथ ऑफ द 2 pieces. आता ह्याचे 30 किलोमीटर ह्याचे 6 पीसेस झालेले आहेत. म्हणजे एक पीस कितीचं असणार आहे 5चं, म्हणजे 5 5 5 5 5 5 30 होत आहे का. 5 + 5 इज 10 + 5 इज 15 + 5 इज 25 + 5 इज सॉरी प्लस 20 प्लस इथे 25 + 5 इज 30. म्हणजे हे 30 मीटर झालं आहे. सगळं कशात डिवाईड झालं 5. मग 2 पीसची लेंथ किती असणार आहे 5 + 5 इज 10. सो इथे बघा सेकंड नंबरचा ऑप्शन आहे आपला आन्सर 10 मीटर. नेक्स्ट बघूयात. 24 सेंटीमीटर
2 मिलीमीटर मायनस 8 सेंटीमीटर 8 मिलीमीटर इज इक्वल टू हाऊ मच. नॉर्मल सबट्रॅक्शन आहे ती करूयात आपण. 24 इथे वरती लिहून घ्या सेंटीमीटर अँड मिलीमीटर. सो 24 सेंटीमीटर 2 मिलीमीटर मायनस 8 सेंटीमीटर 8 मिलीमीटर. आता इथे 2 मधनं तर 8 जाणार नाही. सो हे किती करायला लागेल आपल्याला, हे 23 सेंटीमीटरमधला 1 सेंटीमीटर आपल्याला इकडे घ्यायला लागेल. ठीक आहे. सो इथे किती होणार आहे 12 सेंटीमीटर. सो इथे 2 जाऊन 12 येणार आहे. सो 12 मायनस 8 इज 4 अँड 23 मायनस 8 इज किती होतं आहे 3 मायनस 8 इज 5 15 सेंटीमीटर अँड 4 मिलीमीटर. पण आता आन्सर बघा कशात विचारले आहेत, मिलीमीटरमध्ये विचारलं आहे. सो 154 हे काय लिहिणार आपण इज इक्वल टू 154 मिलीमीटर. ही तुम्हाला सबट्रॅक्शन येत नसेल तर तुम्ही हे 24 सेंटीमीटर अँड 2 मिलीमीटर तुम्ही कसं लिहू शकता 242 मिलीमीटर आणि 8 सेंटीमीटर आणि 8 मिलीमीटर हे तुम्ही कसं लिहू शकता 88 मिलीमीटर. आणि मग ह्याची सबट्रॅक्शन करून तुम्ही डायरेक्ट हे आन्सर पण आणू शकता. ठीक आहे. सो इथे 242 मायनस 88. सो हे किती येणार आहे 154 मिलीमीटर. सो इथे हे मार्क करून घ्या 154 मिलीमीटर. 4th ऑप्शन. चला नेक्स्ट बघूयात. 12 डझन नोटबुक्स आर पॅक्ड इन अ बंडल. इफ द थिकनेस ऑफ ईच नोटबुक इज 5 मिलीमीटर देन व्हॉट इज द हाईट ऑफ द बंडल इन सेंटीमीटर. म्हणजे एक अशा 12 डझन नोटबुक्स म्हणजे किती, 1 डझन म्हणजे 12. अशा 12 डझन नोटबुक ठेवल्यात एका बंडलमध्ये. तर त्यातल्या एका वहीचं म्हणजे एका सिंगल नोटबुकचं थिकनेस किती आहे 5 मिलीमीटर. देन व्हॉट इज द हाईट म्हणजे त्या बंडलची टोटल एकावर एक ठेवल्यावर त्याची हाईट किती होणार आहे ते आपल्याला काढायचं आहे. चला इथे बघा 12 डझन म्हणजेच किती 1 डझन म्हणजे 12 नोटबुक्स. सो 12 डझनच्या किती नोटबुक्स होणार आहे 144 नोटबुक्स आणि त्याची हाईट आहे 144 इंटू 5 मिलीमीटर. ठीक आहे. सो हे 5ने मल्टिप्लायर काय येतं आहे आन्सर 5 4 जा 20 कॅरी ओव्हरला 2 5 4 जा 20 प्लस 2 इज 22 कॅरी ओव्हरला अगेन 2 5 1 जा 5 प्लस 2 इज 7. सो 720 हे काय आलं आहे मिलीमीटरमध्ये आन्सर आलं आहे. प्रश्न काय विचारला आहे व्हॉट इज द हाईट ऑफ द बंडल इन सेंटीमीटर. ठीक आहे. इन सेंटीमीटर म्हणजे मग ह्याचं काय होणार आहे कन्वर्ट केल्यावर 720 सेंटीमीटर. सो कुठलं ऑप्शन आहे बघा इथे फर्स्ट ऑप्शन. सो फर्स्ट ऑप्शन इथे मार्क करून घ्या. ठीक आहे. इथे आपला 20.1 इथे एक्सरसाइज संपलेली आपली. तर आपण 20.2 म्हणजे जे आहे मास या टॉपिकवर आहे ती पण आपण लगेच सॉल्व करणार आहोत. चला एक्सरसाइज 20.2 आपण आता सोडवायला घेणार आहे. त्याचा फर्स्ट प्रॉब्लेम बघूयात. If 15 kg 500 gram of rice is filled in a box, then how much rice will be required to fill 10 such boxes? म्हणजे आता आपल्याला हे काय 15 kg 500 ग्रॅम ते आपण आधी kgमध्ये कन्वर्ट करून घेऊयात. म्हणजेच 15 kg 500 ग्रॅम इज इक्वल टू किती येणार आहे 15.5 kg. आणि आता मला हे आपल्याला काय करायचं आहे हे देन हाऊ मच राईस विल बी रिक्वायर्ड टू फिल 10 असे 10 बॉक्सेस भरायला किती राईस लागेल. सो आपण काय करायचं आहे 15 इंटू 5 इंटू काय करायला लागेल 10 करायला लागेल. म्हणजे इथे 10ने मल्टिप्लाय केल्यावर हा पॉईंट निघून जाईल. म्हणजे आन्सर काय येईल 155 kg. ठीक आहे. सो हे सेकंड मार्क करून इथे मार्क करून घ्या. हे काय ॲक्च्युली माझ्या स्टुडंटचं बुक आहे सो ते ऑलरेडी मार्क्ड आहे काही काही ठिकाणी. चला नेक्स्ट बघूयात. 70 हेक्टोग्राम इज इक्वल टू हाऊ मेनी ग्रॅम्स. तर 70 हेक्टोग्रॅम. आता इथे आपल्याला माहिती आहे की 1 हेक्टोग्रॅम इज इक्वल टू 100 ग्रॅम. तुम्हाला माहीत नसेल तर हे लिहून घ्या की 1 हेक्टोग्रॅम इज इक्वल टू 100 ग्रॅम. सो 70 हेक्टोग्रॅम इज इक्वल टू 70 इंटू काय करायला लागेल आपल्याला 100. सो येणार आहे हे 7000 ग्रॅम. चला मग हे 4th ऑप्शन मार्क करून घ्या इथे. नेक्स्ट बघूयात. अ सॅक कंटेन्स 48 kg ऑफ राईस. How many such sacks are required to fill 11,040 kg of rice? म्हणजे आता इथे आपल्याला काय करायला लागेल एवढा राईस आपल्याला किती सॅक्स लागतील त्याला म्हणजे किती सॅक्समध्ये तो डिवाइड होईल. डिवाइड म्हणजे काय आता करायला लागेल मग आपल्याला 11,040ला आपल्याला 48नी डिवाइड करायला लागेल. किती सॅकमध्ये तो राईस बसेल ते काढायचं आहे आपल्याला. ठीक आहे. सो 11,040 डिवायडेड बाय 48. मग आता इथे नॉर्मल डिव्हिजन तुम्हाला करून दाखवते मी. 11,040 डिवायडेड बाय 48. इथे आपण 48चा टेबल थोडा एक 3-4 पर्यंत लिहून घेऊयात. 48 इंटू 1 इज इक्वल टू 48.
48 into 2 is equal to 96. 48 into 3 is equal to 144 and 48 into 4 is equal to 192. ठीक आहे, इथपर्यंत लिहून घेऊ. लागलं तर आपण पुढे लिहून घेऊ. आता इथे 3 आपल्याला माहिती आहे 11ला डिवाइड होणार नाही कारण स्मॉल नंबर आहे. सो आपल्याला 3 डिजिट घ्यायला लागतील. मग 48 कितीचा आपण घ्यायला पाहिजे इथे? 48 2 जा 96. ज्याच्याजवळ नंबर आहे तो घ्यायचा आहे. सो 110 डिवायडेड बाय 96 किती येणार आहे? 10 - 6 इज 4. इथे राहणार आहे 10. 10 - 9 इज 1. मग हा 4 आपण खाली घेतला. 144 नंबर तयार झाला पुढचा. आता मग 144 बघा इथे आहे. 48 3 जा 144 आहे. सो इथे लिहूयात आपण 144. मग इथे आन्सर संपलं का? नाही, हा 0 राहिला खाली घ्यायचा, अजून तो 0 घ्यायचा आणि मग 48 0 जा 0. ही स्टेप सगळ्यांनी कंप्लीट करायची आहे. जर 0 राहिला असेल तर इथे सोडून द्यायचं नाही आहे, मग हे आन्सर चुकेल. ठीक आहे, म्हणजे काय आलेलं आहे? आन्सर इज इक्वल टू 230. म्हणजे 230 सॅक्स लागतील. सो इथे बघा फर्स्ट ऑप्शन आहे, तो मार्क करून घ्या. नेक्स्ट बघूयात. 65 kg 500 grams of sweets were bought by an institute of school students. If 60 kg 200 grams of sweets were distributed among the students, then how much sweets will be left? आता हे बघा, हे तोंडी गणित आहे, हे अगदी सगळं सॉल्व करायची गरज नाही. इथे बघा 65 kg टोटल आहे. ठीक आहे, 65 kg 500. मग इथे 500 मधून 200 गेल्यावर किती राहणार आहेत? 300. आणि 65 मधून 60 गेल्यावर किती राहणार आहेत? 5. सो काय येणार आहे? 5 kg 300 ग्रॅम. सो इथे बघा फोर्थ ऑप्शन आहे, तो मार्क करा. नेक्स्ट बघूयात. 12 आर्टिकल्स ईच वेईंग 250 ग्रॅम अँड 8 आर्टिकल्स ईच वेईंग 300 ग्रॅम आर पॅक्ड इन अ बॉक्स. द वेट ऑफ द बॉक्स अलॉंग विथ द आर्टिकल्स इज 6 kg. म्हणजे बघा, व्हॉट इज द वेट ऑफ द एम्प्टी बॉक्स? जो बॉक्स आहे त्याचं वजन विचारलं आहे. हे काय आहे? हे आर्टिकल्सचं वजन आहे. त्याच्याकरता आपल्याला काय करायला आधी 12 × 250 करायला लागेल आणि 8 × 300 करायला लागेल. म्हणजे टोटल जे येईल ते आपल्याला 6 kg मधनं मायनस केलं की आपल्याला बॉक्सचं वजन मिळेल. सो ते करून बघू. फर्स्ट स्टेप काय असणार आहे आपली? 12 × 250 ग्रॅम. बरोबर. सो 12 × 250 ग्रॅम केल्यावर किती येत आहे? 12 0 जा 0, 12 5 जा 60. कॅरी ओव्हरला 6 येणार आहेत आणि 12 2 जा 24 + 6 इज 30. सो 3000 ग्रॅम म्हणजेच किती? 3 kg झालं. आता 8 × 300 ग्रॅम. 8 × 300 ग्रॅम. सो इथे किती येणार आहे? 8 3 जा 24 आणि पुढे 2 0. सो 2400 ग्रॅम म्हणजेच 2 kg अँड 400 ग्रॅम. आता हे दोन्हीचं आज वजन आलेलं आहे मिळून. आपल्याला काय करायचं आहे? बॉक्सच्या वजन म्हणजे टोटलमधनं ते मायनस करायचं. सो 6 kg इथे बदलून घ्या kg आणि ग्रॅम. मग इथे 6 kg 400 ग्रॅममधनं आपल्याला काय मायनस करायचं आहे? हे टोटल दोन्ही मिळून किती आले बघा? 3 + 2 इज 5. 5 kg अँड 400 ग्रॅम आले. मग हे आपल्याला इथनं मायनस करायचं आहे. सो 5 kg 400 ग्रॅम. हे मायनस केल्यावर बघा काय येईल? 6 - 5 इज 1. म्हणजे काय येतं आहे? हे इज इक्वल टू 1 kg. म्हणजे 1 kg स्वीट इज 1 kg त्या बॉक्सचं वजन आहे. चला नेक्स्ट बघूयात. 1 मार्बल वेट्स 75 ग्रॅम. व्हॉट इज द टोटल वेट ऑफ 600 सच मार्बल्स? म्हणजे काय करायला लागेल? 600 सच मार्बल्स विचारलं आहे. हे ग्रॅम्समध्ये दिलं आहे आणि सगळीकडे बघा खालती kgमध्ये आहे. म्हणजे आपल्याला काय करायला लागेल? मल्टिप्लाय करायला लागेल. हे फक्त एका मार्बलचं वजन आहे. असं आपल्याला 600 मार्बलचं वजन हवं आहे. म्हणजे काय करायला लागेल? मल्टिप्लिकेशन. सो मल्टिप्लिकेशन करूयात. इथे बघा आता 75 × काय करायला लागेल? 600. आता हे 2 0 तर आपण असेच लिहून घेऊयात. इथे 6ने मल्टिप्लाय करू. 6 5 जा 30. कॅरी ओव्हरला किती जाणार आहे? 7च्या वरती 3. 6 7 जा 42. 42 + 3 किती होतं आहे? 45. म्हणजे टोटल किती झालं हे? 45,000 ग्रॅम झालं. आपल्याला आन्सर कशात हवं आहे? kgमध्ये. सो 45 kg. सो इथे मार्क करून घ्या 45 kg सेकंड ऑप्शन. चला नेक्स्ट बघूयात. स्नेहल बॉट 3 kg 250 ग्रॅम ऑफ टोमॅटोज अँड 2 kg 500 ग्रॅम ऑफ पीज. हाऊ मच व्हेजिटेबल डिड शी बाय? म्हणजे या दोन्हीची ॲडिशन केलं की आपल्याला आन्सर मिळेल. आता हे आपण ओरलीज करूया. 250 + 500 किती होणार आहे? 750. हे ग्रॅम झाले. आणि 3 + 2 किती होणार आहे? 5 kg. हे kgमध्ये झालं. सो आन्सर काय येणार आहे? 5 kg 750 ग्रॅम. सो फर्स्ट ऑप्शन इज अवर आन्सर. नेक्स्ट बघूयात.
What will be the cost of the cloth purchased at the rate of ₹52 per meter for 25 students, each requiring 1.5 meter? म्हणजे प्रत्येक मुलाला 1.5 मीटर एवढं कापड लागतंय, असं 25 मुलांना लागतंय. सो आपल्याला आधी हे 1.5 मीटर इंटू 25 करायला लागेल आणि मग ते जे कापड टोटल कापड येईल त्याला आपल्याला कुठल्या रेटने मल्टिप्लाय करायला लागेल? ₹52 पर मीटर या रेटने आपल्याला मल्टिप्लाय करायला लागेल. चला मग आधी आपल्याला किती लागणार आहे? टोटल मीटर किती लागणार आहेत? रिक्वायर्ड इज 25 इंटू 1.5. तिथे नॉर्मल आपण मल्टिप्लिकेशन करून देऊया आणि मग पॉईंट लिहूयात. सो 25 इंटू 15 इज 5 5 जा 25, कॅरी ओव्हरला 2, 5 2 जा 10 प्लस 2 इज 12. इथे येणार आहे 0 1 5 आणि 1 2 जा 2. सो याची ॲडिशन केल्यावर काय येतं आहे? 5 7 2 प्लस 1 आहे 3 375. पॉईंट कुठे येणार आहे मग? एका डेसिमल पॉईंट नंतर किती नंबर आहे? 1. सो इथे पण आपल्याला 37.5 घ्यायला लागणार आहे. चला हे आपलं 37.5 टोटल मीटर आले. आता ह्याला टोटल कॉस्ट आपल्याला काय करायला लागेल? टोटल कॉस्ट करता 37.5 इंटू 52 करायला लागेल. सो इथे पण आपण आता असंच करून घेऊयात 375 इंटू 52 आणि मग पॉईंट देऊयात. इथे बघा 2 5 जा 10, कॅरी ओव्हरला 1, 2 7 जा 14 प्लस 1 इज 15, कॅरी ओव्हरला 1, 2 3 जा 6 प्लस 1 इज 7. इथे 0 येणार आहे. 5 5 जा 25, कॅरी ओव्हरला 2, 5 7 जा 35 प्लस 2 इज 37, कॅरी ओव्हरला 3 अँड 5 3 जा 15 प्लस 3 इज 18. त्याची ॲडिशन करूयात. 0 5 प्लस 5 इज 10, 7 प्लस 7 इज 14 प्लस 1 इज 15, कॅरी ओव्हरला 1 येणार आहे. 8 प्लस 1 इज 9 आणि 1. आता पॉईंट बघा कुठे होता? एका डेसिमल नंतर. सो इथे पण आपण काय द्यायचं आहे? एका डेसिमल नंतर एक नंबर आला पाहिजे. सो इथे 0.0 म्हणजे आन्सर काय आलं आहे? 1950. म्हणजे टोटल कॉस्ट किती लागणार आहे पूर्ण कपड्याला? 1950. सो हे फर्स्ट ऑप्शन बघा इथे हा मार्क करून घ्या. चला नेक्स्ट बघूयात. अ वायर मेजरिंग 15 मीटर 50 सेंटीमीटर इज डिवायडेड इक्वली इन 10 पार्ट्स. व्हॉट इज द लेंथ ऑफ द ईच पार्ट? बघा ही जी वायर घेतली आहे ती आपल्याला काय करायचं आहे? इथे 15 मीटर आणि 50 सेंटीमीटर म्हणजे आता हे आपण सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करून घेऊ. कसं करणार? हे 15.50 आहे, ठीक आहे, मीटर. म्हणजेच आपण कसं लिहिणार? 1550 सेंटीमीटर. आपण 100ने याला मल्टिप्लाय केलं. सो आता ह्याला काय करायला? आपल्याला हे काय सांगितलं इथे की 10 पार्ट्समध्ये डिवाइड केली तर ईच लेंथचं पार्ट किती असणार आहे? सो आपल्याला काय करायला लागेल? 1550 डिवायडेड बाय 10. सो इथे 0 0 कट झाला म्हणजे आन्सर काय आलं? 155 सेंटीमीटर. सो इथे मार्क करा 155 सेंटीमीटर फर्स्ट ऑप्शन. नेक्स्ट बघूयात. अ शॉपकीपर सोल्ड 40 kg and 250 ग्रॅम ऑफ जवार आउट ऑफ 50 kg. हाऊ मच जवार लेफ्ट विथ द शॉपकीपर? म्हणजे ह्या 50 मायनस हे केलं की आपल्याला आन्सर मिळेल. सो ते करून बघू. चला 10th. आता हे 50 kg आता इथे मी लिहून घेते kg आणि ग्रॅम. सो हे 50 kg घेतलं. इथे 0 0 0 आहे आणि दुसरं आहे ते मायनस आपल्याला किती करायचं आहे? 40 kg अँड 250 ग्रॅम्स. ठीक आहे. तर आता हे 0मधनं तर 250 राहणार नाही म्हणजे इथनं 1 किलो आपल्याला इकडे पाठवायला लागणार आहे. सो हे किती झाले? 49 kg झाले आणि हे किती झाले? 1000 ग्रॅम झाले. मग 1000 मायनस 250 केल्यावर किती येतं? 750 येतं आणि 49 मायनस 40 केल्यावर 9 येतं. म्हणजे आन्सर काय आलं? 9 kg अँड 750 ग्रॅम. सो इथे बघा फोर्थ ऑप्शन मार्क करा 9 kg अँड 750 ग्रॅम. लास्ट वन बघूयात. अ कंपनी डिस्ट्रीब्युटेड हाफ kg ऑफ स्वीट्स टू ईच ऑफ इट्स 60 एम्प्लॉईज ऑन द ओकेजन ऑफ दिवाळी. इफ द स्वीट्स वेर परचेस्ड ॲट द रेट ऑफ 320 पर kg देन व्हॉट वॉज द एक्सपेंडिचर स्पेंड बाय कंपनी. म्हणजे बघा 60 एम्प्लॉईजला प्रत्येकी हाफ किलो म्हणजे अर्धा किलो स्वीट प्रत्येकाला दिलं आहे आणि ते किती रुपये किलोने आणलं आहे? 320 पर kg. तर कंपनीला टोटल किती खर्च आला ते काढायचं आहे. आता इथे बघा 60 एम्प्लॉईज आहेत. प्रत्येक याला हाफ दिलं म्हणजे किती झाले टोटल? इथं 30 किलो स्वीट वाटलं गेलं बरोबर. म्हणजे एकेकाला हाफ किलो म्हणजे दोघांना मिळून 1 किलो झालं. असं 60 आपण 60 डिवाइड बाय 2 किलो काय येणार आहे आपल्याला? 30 मिळणार आहे. सो म्हणजे ते त्याचा खर्च काढायचा. तर काय करायला लागेल आपल्याला? 30 इंटू 320. सो इथे हे 2 0 लिहून घ्या इथे मागे आणि 33ला आपण 32ने मल्टिप्लाय करूया. सो 3 2 जा 6 अँड 3 3 जा 9 म्हणजे आन्सर काय आला आहे? 9600. सो इथे थर्ड ऑप्शन मार्क करा.
चला लगेच आपण पुढे कॅपॅसिटी 20.3 हे एक्सरसाइज पण आपण लगेच सोडवणार आहोत. चला त्याचा फर्स्ट क्वेश्चन बघूयात. बघा फर्स्ट क्वेश्चन काय आहे, क्वार्टर टू 9 लिटर्स मीन्स हाऊ मेनी मिलीलिटर्स. क्वार्टर टू 9 म्हणजे 9 कंप्लीट व्हायला क्वार्टरनी कमी आहे मिलीलिटर्स. म्हणजेच काय आपण लिहू शकतो 9 - 1/4. म्हणजेच आपण काय लिहू शकतो 8 and 3/4 हे असंही लिहू शकतो. म्हणजे टोटल किती होतं 8.75 मिलीलिटर. आपल्याला माहिती आहे 1 लिटर म्हणजे किती आहे 1000 मिलीलिटर आहे. म्हणजेच मग 875ला मिलीलिटरनी आपण मल्टिप्लाय केलं 1000नी मल्टिप्लाय करूया त्याला. सो 8.75 × 1000 सो इज इक्वल टू किती येणार आहे बघा. लिटरमध्ये हे 3 झिरो आहे तिथे, तो हा 1 झिरो आपण जेव्हा एका झिरोने म्हणजे 10ने मल्टिप्लाय करतो तेव्हा 1 झिरो इथे शिफ्ट होतो. जेव्हा 100ने मल्टिप्लाय करतो तेव्हा हा झिरो 2ने शिफ्ट होतो. आणि मग जेव्हा 1000ने करतो तेव्हा हा झिरो 3ने शिफ्ट होतो. म्हणजे 1 झिरो इथे मागे येणार ह्याच्या. 8.875 झिरो का कशामध्ये आलं आहे हे मिलीलिटर. सो इथे बघा पहिलाच ऑप्शन आहे तो मार्क करा. नेक्स्ट बघूयात, चूज द इनकरेक्ट ऑप्शन. इनकरेक्ट ऑप्शन चूज करायचं आहे. 100 मीटर इज इक्वल टू 1 हेक्टोमीटर हे बरोबर आहे. 1000 लिटर इज इक्वल टू 1 किलोलीटर हे पण बरोबर आहे. थर्ड आहे 1 kg इज इक्वल टू 10 हेक्टोग्रॅम. पण आपल्याला माहिती आहे की 1 हेक्टोग्रॅम इज इक्वल टू किती आहे 100 ग्रॅम आहे. हे तुम्हाला मी मागे तर लिहून दिलं होतं 20.2 मध्ये. ठीक आहे. सो हे आपलं आन्सर आहे. म्हणजे हे इनकरेक्ट आहे, हा ऑप्शन इनकरेक्ट आहे. सो हा थर्ड ऑप्शन इथे मार्क करा. नेक्स्ट बघूयात, इन सरस्वती विद्यालय 24 पॅकेट्स ऑफ मिल्क ईच हॅव्हिंग 500 ml ऑफ मिल्क वॉज बॉट अँड वॉज हिटेड. इट वॉज डिस्ट्रीब्युटेड इक्वली अमंग 60 स्टुडंट. फाइंड आउट हाऊ मच मिल्क ऑफ ml ऑफ मिल्क वॉज गिवन टू ईच स्टुडंट. प्रत्येक मुलाला किती मिळालं ते आपल्याला फाइंड करायचं. सो इथे बघा काय करायला लागेल. पहिले 24 पॅकेट्स आणले. पॅकेट्स कितीचे आणले 500 ml ईच. ठीक आहे. म्हणजेच मग हे किती झालं 24 × 500 इज इक्वल टू 20 5 4 जा 20 कॅरीओवरला 2 5 2 जा 10 + 2 इज 12. सो इथे बघा 12 हे काय झालं ml मध्ये आलं. 12,000 एवढं दूध आणलं गेलं. आता हे प्रत्येक स्टुडंटला किती मिळालं. सो ते कसं करणार मिल्क पर स्टुडंट म्हणजे आपल्याला डिवाइड करायला लागेल. इज इक्वल टू काय करणार आपण 12,000 डिवायडेड बाय किती मुलांमध्ये वाटलं गेलं ते 60 मुलांमध्ये. सो इथे डिव्हिजन करताना बघा 1 आणि 1 झिरो तर इथेच कॅन्सल होईल. पुढे आहे 1200/6. आता हे सोपी आहे डिव्हिजन. 6 1 जा 6 आहे, 6 2 जा 12, 6 0 जा 0, 6 0 जा 0. म्हणजे काय आलेलं इथे 200 ml. म्हणजे प्रत्येक मुलाला किती मिळालं आहे स्टुडंटला 200 ml. इथे थर्ड ऑप्शन मार्क करून घ्या. पुढचं बघूयात, अ बॉटल कॅन कंटेन 125 ml ऑफ सेंटेड ऑइल. हाऊ मेनी बॉटल्स विल बी रिक्वायर्ड टू फिल 4 लिटर ऑफ सेंटेड ऑइल. 4 लिटर म्हणजे 4 लिटर ऑइलला किती बॉटल्स लागणार आहेत ते आपल्याला काढायचं आहे. सो इथे बघा पहिले आपण लिहून घेऊ की 4 लिटर म्हणजे आपण कशात कन्वर्ट करून घेऊयात ml मध्ये. सो 4000 ml झालं. आता ह्याला आपल्याला प्रत्येक बॉटलमध्ये किती होतं आहे 125 ml होतं आहे. म्हणजे आपल्याला 125ने ह्याला डिवाइड करायला लागेल. सो 4000 डिवायडेड बाय 125. तर आता इथे नॉर्मल डिव्हिजन तुम्हाला मी करून दाखवते. 4000 डिवायडेड बाय 125. इथे बघा मी 125चा टेबल इथे लिहून घेतला आहे 3 पर्यंत. कारण आता आपल्याला पहिले काय करायला लागेल 400ला आपल्याला डिवाइड करायला लागेल. सो इथे काय आलं आहे 125 3 जा 375. सो 125 3 जा 375. सो इथनं किती 400मध्ये 375 किती राहिले 25. हा झिरो आपण खाली घेतला किती आले 250. मग 250 कुठे आहे 125 × 2 इज 250. सो 125 2 जा 250. 0 0 0 म्हणजे आन्सर काय आलं आहे आपलं 32. म्हणजे किती बॉटल्स लागणार आहेत टोटल 32. सो इथे आन्सर मार्क करून घ्या 32 फर्स्ट ऑप्शन. नेक्स्ट बघूयात, एव्हरी डे रोशनी बायज 1/4 लिटर ऑफ मिल्क. व्हॉट विल बी हर बिल अमाऊंट फॉर द मंथ ऑफ ऑगस्ट इफ द रेट इज 50 रुपीज पर लिटर. म्हणजे ती 1/4 म्हणजेच किती पावशेर दूध. तुम्ही ऐकलं असेल ना की पावशेर दूध आपण आणतो छोटंसं एक छोट्या पिशवीत मिळतं 1/4. म्हणजे 1 लिटरचे 4 भाग केले त्यातला 1 भाग म्हणजे काय 1/4 लिटर ऑफ मिल्क.
मग एवढं ती आणते. किती आणते ती, किती महिना आणलं तिने, ऑगस्ट महिना. ऑगस्ट महिन्यात दिवस किती असतात, 31. सो आपल्याला पहिले 31ने ह्याला मल्टिप्लाय करायला लागेल आणि मग कॉस्ट किती होईल त्याला आपल्याला 50ने मल्टिप्लाय करायला लागेल. सो इथे बघा काय आपण पहिले करणार आहे, कॉस्ट पर डे काढून घेऊ आधी आपण. कॉस्ट पर डे किती होणार आहे, 50 इंटू 1/4 एवढं दूध आणते ना ती, 1/4 पावशेर दूध आणते ती. सो याला 50ला 4ने डिवाइड केल्यावर किती मिळणार आहे आपल्याला, 4 1 जा 4, 4 1 जा 4, 4 2 जा 8, उरले 2, पुढे 0 लावल्यावर 4 5 जा 20, 12.5. हे नॉर्मल डिव्हिजन करून तुम्ही हे आन्सर आणू शकता. ठीक आहे. मग आता हे 12.5 लिटर तिने दूध आणलेलं आहे, म्हणजे ही कॉस्ट आहे एका दिवसाच्या दुधाची. आणि आपल्याला किती बघायचं आहे, 31, 31 दिवस तिने दूध किती आणलं. सो ह्याला मल्टिप्लाय करायला लागेल. सो आता ह्याला आपण आधी मल्टिप्लाय करून घेऊ. आधी आता पॉईंट काढू आपण आणि मग मल्टिप्लाय करू. सो 1 5 जा 5, 1 2 जा 2, 1 1 जा 1, इथे 0 आला. 3 5 जा 15, कॅरी ओव्हरला 1, 3 2 जा 6 + 1 = 7 अँड 3 1 जा 3, म्हणजे किती आलं आहे 5, 5 + 2 = 7, 7 + 1 = 8 अँड 3. सो 3 8 75. आता पॉईंट कुठं द्यायचा आपल्याला बघा, एका डेसिमल पॉईंट नंतर एक डिजिट आहे. सो आपल्याला पॉईंट इथे देता येईल, 387.5. सो इथे बघा आन्सर कुठे आहे, येस 387.50. 0 लिहिला तरी चालणार आहे, नाही लिहिला चालणार, पण आता इथे 0 दिलेला आहे. सो हे आन्सर आहे 4th. नेक्स्ट क्वेश्चन वाचूयात. इन अ मिल्क कलेक्शन सेंटर देर आर 300 bags of 1 liter each and 600 bags of 500 ml each. If 560 liters of milk is distributed, then how much milk is left? किती दूध उरलं आहे ते आपल्याला काढायचं आहे. तर पहिले आपण लिहून घेऊया इथे की 300 ml 300 bags ऑफ कशाच्या आहेत त्या 1 लिटरच्याच, म्हणजे टोटल किती झाले 300 लिटर झालं. ठीक आहे. आणि दुसरं जे आहे ते काय सांगितलं, 600 bags of 500 ml, 600 bags of 500 ml. म्हणजे आपल्याला काय करायला लागेल, 600 × 500 करायला लागेल. मग 600 500 किती येणार आहे, 4 0 तर आपण मागे लिहून घेऊ इथे. आणि 6 5 किती आहे 30, म्हणजे हे आलं आहे ml मध्ये आलं आहे. मग हे लिटरमध्ये कन्वर्ट करायला आपल्याला काय करायला लागेल, 1000ने डिवाइड केल्यावर हे 3 0 जातील, म्हणजेच किती येत आहे 300 लिटर. ठीक आहे. म्हणजे टोटल किती झाले, टोटल दूध किती आणलं गेलं आहे, 300 + 300 = 600 लिटर दूध आणलं गेलं आहे. मग त्याच्यातलं वापरलं किती, 600 - 560 लिटर दूध वापरलं, म्हणजे उरलं किती बघा, 600मधनं 560 गेल्यावर किती राहतं, 40 लिटर. सो 40 लिटर दूध उरलं. हे फर्स्ट ऑप्शन मार्क करा. नेक्स्ट बघूया. द रेनफॉल इन 2 villages वॉज 970 mm and 89 centimeter respectively. What is the difference in the rainfall in mm? म्हणजे आपल्याला हे आधी mm मध्ये कन्वर्ट करायला लागेल. मग दोघांचं सबट्रॅक्शन करून आपल्याला आन्सर मिळेल. सो हे बघा, फर्स्ट विलेज किती आहे 970 mm पाऊस पडला आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या विलेजमध्ये किती पडला आहे 89 सेंटीमीटर, म्हणजेच किती 890 मिलीमीटर. आता ह्याच्यातनं आपल्याला 970मधनं 890 मायनस केलं की आपल्याला आन्सर मिळेल. सो 970 - 890. लक्षात ठेवा सबट्रॅक्शन कधी येतं, जेव्हा दोन्ही युनिट सेम असतील. ठीक आहे. 970मधनं डायरेक्ट 89 सबट्रॅक्ट करायचं नाही, सेंटीमीटर आधी मिलीमीटरमध्ये कन्वर्ट करायचं आणि मग सबट्रॅक्शन करायची. आता इथे बघा 0 - 0 = 0, 7मधनं 9 जाण्याचं इथे किती आलं आहे 70, 17मधनं 9 गेले किती राहिले 8, आणि मग इथे आलं आहे 8, सो 8 - 8 = 0, म्हणजे किती राहिलं इथे 80 mm. म्हणजे आन्सर बघा कुठला आहे इथे, थर्ड ऑप्शन इज अवर आन्सर. पुढे बघूयात. द कॅपॅसिटी ऑफ ए वॉटर टँक इज 140 लिटर, 4/7 पार्ट इज फिल्ड विथ वॉटर, हाऊ मेनी लिटर्स ऑफ वॉटर इज रिक्वायर्ड. एवढा पार्ट भरला गेलेला आहे, उरलेला पार्ट भरायला किती वॉटर पाणी लागणार आहे ते आपल्याला काढायचं आहे. चला करून बघू. हे आता 4/7 ऑफ 140 लिटर इज फिल्ड. ठीक आहे. एवढं भरलं गेलं आहे, म्हणजे मग आता हे आपण ऑफ म्हणजे काय येतं, मल्टिप्लिकेशन येतं. सो 140 म्हणजे किती येणार आहे बघा, 7 1 जा 7, 7 2 जा 14, 7 0 जा 0, म्हणजे आलं आहे 4 × 20, म्हणजेच किती
80 म्हणजे एवढं पाणी भरलं गेलं. किती? 140मधनं 80 लिटर भरलं गेलेलं आहे. म्हणजे लेफ्ट टू फिल किती येणार आहे? उरलेलं पाणी टँक भरायला किती पाणी लागेल? सो 140 मायनस 80 किती येणार आहे? 60 लिटर्स. म्हणजे एवढं पाणी लागेल, 60 लिटर्स. सो इथे बघा फर्स्ट ऑप्शन मार्क करा. नेक्स्ट बघूयात. नेत्राली पर्चेस 2.5 liters of milk every day for the first 15 days of September. On the remaining days, she purchased 1.5 liters of the milk. The rate of milk is 52 per liter. How much did she spend in the month of September? सप्टेंबरमध्ये किती डेज असतात? 30 डेज असतात. सो त्याप्रमाणे आपल्याला काढायचे. पहिले 15 दिवस तिने 2.5 लिटर घेतलं, पुढचे 15 दिवस तिने 1.5 लिटर घेतलं आणि मग त्या रेटने आपल्याला काढायचं. तर इथे आपण बघूया, मी सॉल्व करून दाखवते. फॉर फर्स्ट 15 days 2.5 लिटर पर डे एवढं मिल्क तिने घेतलं. सो 2.5 × 15 म्हणजेच किती? 37.5 लिटर दूध तिने घेतलं. ठीक आहे. त्याच्यानंतर फॉर नेक्स्ट 15 days किती घेतलं तिने? 1.5 लिटर घेतलं, 1.5 लिटर पर डे. म्हणजे ह्याला आपण 15ने मल्टिप्लाय करायला लागेल. सो 1.5 × 15. सो किती येणार आहे? 22.5 लिटर्स. ठीक आहे. दोन्ही मिळून एवढं लिटर दूध तिने घेतलं, म्हणजे त्याची आपल्याला ॲडिशन करायला लागेल. सो 37.5 प्लस 22.5. सो 5 + 5 10. कॅरी ओव्हरला गेलं आहे 1. 7 + 2 is 9 + 1 is 10. अगेन कॅरी ओव्हरला गेलं आहे 1. 3 + 1 is 4 + 2 is 6. म्हणजे किती दूध तिने घेतलं आहे? टोटल 60 लिटर दूध घेतलं आहे. आणि ते किती दिवस घेतलं आहे? 30 दिवस. आणि कुठल्या रेटने घेतलं आहे ते? 30 दिवसाचं आपण काढलं. 60 लिटर दूध घेतलं. किती रेटने घेतलं आहे ते? कॉस्ट इज इक्वल टू 60 × 52. सो हे आन्सर येतं आहे 3120. हे सबट्रॅक्ट मल्टिप्लिकेशन तुम्ही करून बघा, सोपं आहे. सेकंड ऑप्शन मार्क करा इथे. चला नेक्स्ट रीड करू. 12 पॅकेट्स ऑफ मिल्क ऑफ 500 ml each were bought on the occasion of कोजागिरी पौर्णिमा. फाइंड आउट हाऊ मेनी लिटर्स ऑफ मिल्क वेअर बॉट. आता 12 पॉकेट्स ऑफ 500 ml आहे. म्हणजे आपण काय करू शकतो? जर 500 ml 1 लिटर आपल्याला काढायचं आहे पूर्ण लिटर, सो आपण 12ला आपण 2ने डिवाइड करूयात. म्हणजे किती येणार आहे? 6 येणार आहे. झालं, मग आपल्याला आन्सर मिळालं. फाइंड आउट हाऊ मेनी लिटर्स. मिलीलिटरमध्ये दिलं होतं दुधाच्या पिशव्या, आपल्याला लिटरमध्ये काढत होतं. किती आणले टोटल? 6 लिटर. सो इथे थर्ड ऑप्शन मार्क करा. इथे आपलं 20.3 पण आपल्या इथे संपलेलं आहे. तुम्हाला कळलं नसेल तर व्हिडिओ परत एकदा मागे घेऊन पॉज करून तुम्ही स्वतः सोडवून बघा, म्हणजे कळेल तुम्हाला. आणि रिव्हिजन करा एकदा हातात, म्हणजे प्रश्न हे कसे सोडवायचे हे तुमच्या बसला हातात एकदा, की एक्झाममध्ये पटापट सोडवता येईल. ठीक आहे. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.